नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील व पारितोषिक प्राप्त 13 उपकरणांची राज्यस्तरावर निवड. नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप 28 जानेवारी रोजी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन नागपूर येथे होणार. नंदुरबार येथील जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा मुख्याध्यापक संघ, सुवार्ता अलायन्स, मिनिस्ट्री ट्रस्ट तसेच मिशन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय 27व्या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण अधिकारी भानुदास रोकडे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डाएटचे व्याख्याते रमेश चौधरी, उपशिक्षणाधिकारी भावेश सनवणे, मुख्याध्यापिका नूतन वर्षा वळवी, SM मिशन ट्रस्टचे संचालक डॉक्टर राजेश वसावे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, कपूरचंद मराठे, फयाज खान निंबामाळी, उपमुख्याध्यापक विजय पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील पारितोषिक प्राप्त उपकरणांची राज्यस्तरावर निवड करण्यात आलेली आहे. समारोप कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. परीक्षकांनी परीक्षणाबाबत माहिती दिली. विज्ञान प्रदर्शनातील उपकरणांचे परीक्षण केलेल्या परीक्षकांच्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता कुवर, डॉक्टर गायत्री पाटील, भावेश सनवणे यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शन पुष्पेंद्र रघुवंशी यांनी केले. त्यामुळे नागपूरचं CV रमन सेंटर जे सायन्स सेंटर आहे मी स्वतः बघितलं आहे, उत्तम आहे. मोठमोठे तिथं म्हणजे विज्ञानाचे प्रयोग दाखवलेले आहेत. फिजिक्स असेल, केमिस्ट्रीचे असतील. त्यानंतर पुण्यातलं आयुका सेंटर आहे जे फिजिक्ससाठी खूप महत्त्वाचं आहे. ते तुम्ही बघू शकता. म्हणजे या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांची सहल नेता येऊ शकते. मित्रांनो, आजचा जो आपला बक्षीस वितरण समारंभ जो आयोजित केलेला आहे, गेले 2 दिवस या प्रांगणात आपलं हे विज्ञान प्रदर्शन सुरू आहे. एकूण आपल्या जिल्ह्यातनं 8 गटांमधनं एकूण 68 उपक्रम किंवा सायन्स प्रोजेक्ट आपल्या ठिकाणी आलेले होते आणि त्यातून राज्यस्तरावर सगळ्या विभागातून जवळजवळ 13 प्रोजेक्ट सायन्स प्रोजेक्टचं निवड झालेली आहे. उत्तम असे जे आपल्याला राज्यस्तरावर जातील आणि तिथून पुढे नॅशनललाही सिलेक्ट होतील. या पद्धतीने उत्तम असे सायन्सचे उपकरण, विज्ञान उपकरणांची निवड झालेली. मगाशी सगळे जे दिग्गज जी टीम आहे परीक्षकांची, हे सगळे मी यांना तर शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्यच म्हणतो, बरोबर. म्हणजे माझ्यासारखं सूर्यासमोर एखाद्या काजव्याने बोलावं तशी ही परिस्थिती. कधी कधी काय बोलावं याची सुद्धा म्हणजे एवढे विद्वान लोक बसलेले की आपण काय यांच्या पुढे बोलू, बरोबर. समोर एवढे दिग्गज असलेले बसलेले असताना आपण आपलं मत व्यक्त करणं हे सुद्धा एक थोडंसं ठेगूपणाचं लक्षण मला वाटतं. परंतु मी एकच म्हणेल मित्रांनो, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में ना सही, तेरे सीने में सही, हो रही भी आग लेकिन आग जलनी चाहिए. म्हणजे ही जी विज्ञानाची कास आहे, बरोबर. प्रत्येक पिढी आपल्या पुढच्या पिढीकडनं खूप अपेक्षा करत असते आणि जनरेशन टू जनरेशन नॉलेजचं काय म्हणतात आपण, नॉलेजचं संक्रमण हे अधिक होत असतं. वडिलांपेक्षा मुलांना जास्त येत असतं. मुलांना आता समजा आम्हाला जे 45, आता मी 45 वर्षाचा, मला जे 45 वर्षात समजतंय ते आजच्या विद्यार्थ्यांना 20व्या वर्षातच कळतं. किंवा मोबाईल असेल, एखादा कम्प्युटर PC टेक्नॉलॉजी असेल, ते 5-7 वर्षाच्या मुलांना सुद्धा उत्तम जमतं. माझं MSc IT झालेलं आहे तरी मला अजून ईमेल पाठवता येत नाही किंवा काय माहीत नाही. म्हणजे हे जनरेशन टू जनरेशन काय आहे, पुढच्या पिढीचं ज्ञान ग्रहण करण्याची, आकलन करण्याची क्षमता ही खूप वाढलेली आहे. म्हणून तुम्हाला खूप संधी, तुमच्या काळात अनेक सुसंधी सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत आणि या सर्व संधींचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. तर आजच्या बक्षीस वितरण कार्यक्रमा प्रसंगी मी जास्त बोलत